नमस्कार, मी प्रज्ञा करजवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आणि बातमीपत्राला सुरुवात करतोय. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. सलग दुसऱ्या दिवशी माणगाव येथे वाहतूक कोंडी झाली आहे. 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्यात. माणगाव बाजारपेठेत वाहनं अडकून पडली आहेत. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकणात पुण्याहून निजामपूर मार्गे कोकणात येणाऱ्या रस्त्यावर देखील वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर. अजेश, मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे, या संदर्भात ताजा तपशील. प्रज्ञा, निश्चितच वीकेंड आणि नाताळ या सलग सुट्ट्या असल्या कारणाने मुंबई आणि पुण्यावरून पर्यटक जे आहेत ते खास करून कोकणच्या किनारपट्टी असलेल्या समुद्र किनाऱ्याला पसंती देतात आणि त्याच कारणाने रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर अफाट गर्दी पर्यटकांची पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मुंबई आणि पुण्याच्या दिशेने जे पर्यटक आले आहेत त्यांना कुठेतरी वाहतूक कोंडीचा सामना सलग दुसऱ्या दिवशीही करावयास लागत आहे. कारण माणगाव बाजारपेठेपासून 3 ते 4 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या लांब रांगा जवळपास 1 तासापासून लागलेल्या आहेत आणि त्यातून वाट करत हे पर्यटक जे आहेत ते आपल्या पर्यटन वाहतूक पोलिसांकडून कशा प्रकारे नियोजन करण्यात येत आहे ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी? वाहतूक पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र वाहनांची जी संख्या आहे रस्त्यावरची ती मात्र प्रचंड आहे. माणगावचा आपण विचार केला तर मुंबई गोवा मार्ग हा एक प्रमुख महामार्ग आहे आणि त्यालाच एक जोड रस्ता जो आहे तो पुणे आणि दिघी हा महामार्ग आहे आणि पुण्यावरून मोठ्या संख्येने पर्यटक आणि मुंबईच्या दिशेने येणारे पर्यटक त्यामुळे अरुंद रस्ता बाजारपेठेतून जात असताना याच कारणाने सातत्याने माणगाव या ठिकाणी ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते. धन्यवाद अजेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.